आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून मुख्य दानपेटीमधून लाखो रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती। विशेष म्हणजे ही चोरी एका विश्वासू सेवेकऱ्यानेच केल्याचा आरोप होता। बरं, याहूनही धक्कादायक बाब म्हणजे विशाल वारुळे नावाचा एक व्यक्ती मंदिराच्या कोणत्याही अधिकृत पदावर नसताना थेट दानपेटीतील पैसे जमा करण्याचं तो काम करत होता आणि याची कल्पना सुद्धा देवस्थान प्रशासनाला नव्हती आणि अशी कबुली स्वतः देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी दिली आहे। यामुळे मंदिराच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात एवढा मोठा निष्काळजीपणा नेमकं कसा झाला? अनधिकृत व्यक्तीच्या हातात दानपेटीची जबाबदारी कशी दिली गेली? असे सवाल आता मंदिर प्रशासनाला विचारले असता त्यांच्याकडे मात्र याचं कोणतंही उत्तर नव्हतं। दरम्यान या प्रकरणानंतर देवस्थान प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे। मुख्य कॅशियर, मंदिर व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी आणि मुख्य आचारी यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे। तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मंदिरातील सुरक्षा आणि पैशांच्या व्यवहारावर कडक नियम लागू करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय। मात्र भाविकांची एकच मागणी आहे, केवळ नोटीस देऊन चालणार नाही, तर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। तरच भविष्यातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र मंदिरामध्ये अशा लाजिरवाणा घटनांची पुनरावृत्ती टळू शकेल।